बाबतीत आता उदाहरणार्थ ॲडल्टरी म्हणजे लग्न असताना तुमचे इतरांबरोबर संबंध असतात आणि बाकीचे विषय असतात. आता उदाहरणार्थ एक केस आपण सिद्धांत शिरसाट यांची बघितली, ज्याच्यात आधीच्या पत्नीने आरोप केला, नंतर म्हटलं की सगळे आरोप मागे घेते. या बाबतीत मग त्या पुरुषाने काय करायचं? कायदा त्या बाबतीत कसा विचार करतो? कायद्यामध्ये काय आहे, इव्हन आपण बायगॅमीची जर सेक्शन बघितला, हं, तर बायगॅमी हा बेलेबल ऑफेन्स आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. म्हणजे बरं. बेलेबल आणि कॉग्निझेबल काय? हं, तर दुसरी बायको केल्यावर हं. लोकांना जे वाटतं ना, की हा गुन्हा आहे, गुन्हा आहे. म्हणजे जेल नाही होत हो. हो. तो बॉन्ड ते बेलेबल आहे. ते हं, सही करून बॉन्ड भरून त्याला ती व्यक्ती आतमध्ये सुद्धा जात नाही. आणि हं. कॉग्निझेबल आहे म्हणजे काय आहे? आणि कंपाऊंडेबल आहे. म्हणजे कोर्टाच्या बाहेर तो ऑफेन्स कंपाऊंड होऊ शकतो, संपू शकतो. हो. तर जो कायदा सुद्धा आहे, तो असा आहे, की जेणेकरून त्याचं त्यांना माहिती आहे, म्हणजे पुरुष याला माहिती आहे, की याचा लीगली आपल्यावरती फार जास्त परिणाम बरं, होणार नाही. बरं. तर मी मला असं वाटतं, की समजा बायगॅमीचं जर घ्यायचं राहिलं, तर त्याला कायदा थोडा स्ट्रिक्ट करण्याची गरज आहे. ठीक पण आहे. मी ह्या विचाराची आहे, की नुसतं कायदा स्ट्रिक्ट करून होत नसतो. हं. समाजाची मानसिकता, वृत्ती बदलण्याची गरज आहे.